काय हो कविते, नवीन एसी आणला म्हणा तुमच्या घरी? आणखीन तर सांगितलं नाही आम्हाला, समजलं? हो हो ना काकू, आणला ना नवीन एसी, कालच बसवला. ते काय वरी बसवला, दिसला नाही का तुम्हाला? हो ना, दिसला ना, पाहिला ना. ते वरी भीतीला आलं की आम्ही पाहिलं ना तिथं. आता चालू करून देते पाहते ते एसीची हवा माय कवाच खाली नाही हो, म्हणून तर आलो इकडं. समजलं आम्हाला की एसी बसवला आपण तुमच्या इथं, कांतीच्या इथं, म्हणून तर आलो आम्ही तिघी. हो माय, कांतीला माहिती नाही आम्ही आलेलो. कांती माय मस्त एसी घेतला माय तुमच्या घरी, किती मस्त व. कोण आणला? सुमितनं आणला काय? हो काकू, कालच आणला, म्हणजे आधीच बुक केला होता आणि काल आला, मग कालच फिट केला एसी. हो ना वा, ते इतकी आम्हाला कूलरची हवा माहिती आहे, एसी माहितच नव्हता. असं कारगिर मध्ये गेलो कुठं तर तसा एसी माहित होता, पण असं झोपायचं असं माहित नव्हतं माय रूम मध्ये. आता लाव बरं कसं असते ते, पाहू दे बरं माय. आता मस्त वाटते जरा, पाऊस होता, एक डुलकीच घेऊ काय की इथंच. हो वा, लाव कविता, लाव बरं, पाहू दे. आता आम्हाला माहितच नाही कशी हवा लागते, काय लागते. डुलकी लागली बाय, पाहतो. कांतीला आवाज दे बरं. आता हे काय नवीनच, आता काय सगळे गाव रूम मध्ये बसत काय इथं, असं कसं काय काही समजतच नाही बाहेर तर. म्हणजे एकदमच याच्यासारख्या करतात, कोणाच्या घरी घुसायचं आणि हे करायचं, काय काय असं. काय हो माय कविते, काय विचार करून राहिली? लाव ना एसी. हेच माय तुला काय बाया घ्यायचं काय माणूस आहे की नाही? आले आपल्या घरी पाणी गिनी द्यायचं, चहा विचारायचं, तशी माणूस नाही वाटत तेव्हा कशी. ही कांती पायवर किती चांगली आहे मा, आली की आम्हाला चहा काय जेव्हा काय 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 करते तुला, तसं काहीच नाही, नुसती पाहून राहिली आमच्या कटक. लाव ना माहिती एसी, खाऊ दे जराशी हवा कशी लागते काय नाही, पाहू दे ना. हा हो लावते, बसा ना तुम्ही, मी चालू करते आता. आईला पण आवाज देते. हो दे कांताला आवाज दे. झाले असं ना जेवण वगैरे, दे बरं. कांताई आमच्यासोबत इथं जरा बसते आराम करत मस्त. काय कांता झोपली असेल ना एसी मध्ये काल? हो आई थोडा वेळ दुपारी झोपल्या होत्या इथं, थोडा वेळ म्हणत होत्या खूपच थंड लागत आहे आणि बंद करा असं म्हणत होत्या. माय व थंडीच्या दिवसासारखं लागते काय व, हिवाळ्यासारखं? उन्हाळ्यात हिवाळा जाणवते काय माय? पाहू दे माय, लावूच आता, लावच एसी कसं लागते पाहू दे आता. हो ना पार्वती, माझ्या भावाच्या पोराच्या घरी एसी आम्ही गेलो होतो तिथं, एक दिवस मुकामी होतो माय. का थंडगार लागून राहिलो होतं माय, उन्हाळ्याच्या दिवशी गेलो होतो, मागच्या वर्षी गेलो होतो, लय मस्त वाटून राहिलो होतं माय. थंडगार लागून लागला, असं वाटतच नव्हतं उन्हाळा असं म्हणून. माय व मग तुला एसीची हवा माहित आहे ना, तू तर खाऊन आली माय. आम्हाला माहित नाही ना, म्हणून आलो इथं. झोप लागलीच लागली माय त्या थंडगार याच्यात, पाहून आता कूलरची माहित आहे, एसीची माहितच नाही. लाव कविता, आणि कांतीला आवाज दे, लाव बरं. हो मी लावते, आईला जातो आता, आवाज द्यायला जातो. हा काकू चालू झाला एसी. अयो माय, चालू झाला का व? मायो आतापासून थंड लागायला व. पाहू दे मग आता, झोपूनच पाहतो आता याच्यावर बेडवर. जाय तू कांतीला आवाज दे. आम्ही इथं तिघी हाव म्हणा, कांती येते आमच्यासोबत एक डोलकी खायला, आवाज दे. चला बेडवर झोपू जरासं, चला बरं. खरंच माय जसं शांती तरी वाटेल माय, आराम वाटेल. त्या कूलरच्या आवाजाने भो आवाज आहे माय, एसीचा पण आवाज येईन काहीच नाही व. काय ना कसं थंड लागून राहिलं माय, मस्त झोप येते वाटे व आज दुपारची. मस्त झालं व कांतीने एसी घेतला ते. अरे बापरे, हे काय आता नवीनच यायचं, हे काय असं सगळं, म्हणजे काय काही समजतच नाही. मी जाते आता, आईला विचारतेच आता. हा ठीक आहे काकू, मी आईला आवाज देऊन येते. हो बरं, जाय आरामशीर ये, आणि कांतीला आवाज दे, आम्ही मस्त झोपतो इथे थोडा वेळ. माय हो, हे सरलीन पार्वती झोपली माय, मला तर जागा ठेवली नाही माय ना. आता मी कुठे झोपू माय? या दोघीने जागा आठवून घेतली माय, मस्त झोपल्या माय एसीच्या आवाज. माय सर का ना पलीकडे, मी कुठे झोपू? मस्त झोपल्या तिथं बेडवर, आणि मी कुठे झोपायचं आता? माय पण व कुठे बी खाली झोपणं काय होते? आता एसीची हवा लागून राहिली, थंडी गार लागून राहिली हो माय, ऑटोमॅटिक डोळे लागून राहिले हो मावाले, मस्त वाटून राहिलो हो मले. झोप ना नर्मदीला, तर काय माझ्या जागा नाही. सरक पलीकडे सरले, नर्मदीला झोपू दे ना असं. काय हो पार्वती, मला सांगून राहिली सरको? हा तू एवढी मोठी जागा आठवून घेतली, मस्त ते उशी घेतली माय डोक्याखाली, मी झोपली माय. टाकू दे जरा, सांग किती मस्त वाटून राहिलो हो माय, थंड गार लागून राहिलं माय, मस्त वाटत आहे माय मला तर, मस्त डुलकी लागाली माय. माय हो खाली झोपू काय की थोडा वेळ माय, पण खाली तर टाकलाय नाही माहित, म्हणून राहिल्या की खाली झोपून पाहतो, वरी झोपून पाहतो जागा आहे का ते. काय मस्त वाटून राहिलं व, मस्त झोपी आली बाई. झोपून जा आता, थोडासा आराम करा माय, आराम करा भेटलाच नाही व. खरंच एसीची खरंच हवा लागते हो. मी बी रमेला पुढच्या वर्षी म्हणून काय एसी घे जाते माय, आपल्यासारखीची नव्हे माय, एसी घेसी घे ना. इथंच आहे ना तर मसाला कांतीच्या घरी. आता कांतीच्या घरी तिची सुन पोरग राहतेच किती दिवस, आले की मायक वाय बी उन्हाळ्यात मस्त थंडगार झोपता येते ना आता आपल्याला. हो ना वा, ते एसी काय कमी महाग असते का? किती पैसे दिले असेल मायाला? लय पैसे दिले असेल, लय महाग असते ते. झोपा ना जरासं, गोष्टीच करून राहिल्या, करा ना आराम जसं. एसी खाली झोपायला भेटायला तर मस्त झोपा ना. बापरे, हे काय इथं झोपल्या पण इथं? अरे बापरे, त्या रूम मध्ये कब्जाच केलाय ना, काय असं काही समजूनच नाही राहिलं. आई पण बाहेर नाही दिसत आहे, कुठे गेल्या काय माहित? बाहेर पाहिलं तर दिसत नाही, इकडे रूम पाहिजे काय मस्त झोपल्या. काहीच बापरे, सुमित बी नाही घरी, आता काय इथं रूम मध्ये येईन, आता मी कसं काय करू या रूम मध्ये? इथं झोपूनच गेल्या. इथं जाऊन पाहायच लागला आईला, असेल तिकडं, इथं जाऊन पाहते, इकडं बोलावून घेते, सांगते आईला याचं काय आलाय, काही समजतच नाही याचं. पहा याच्याकडं, हे तिघी आल्या मगाशी, आणि आता एसी लावून द्या म्हणे, एसी लावून दिला. मी तुम्हाला बाहेर पाहायला गेली होती बा, इथं मस्त झोपल्या. म्हणजे काय याला सांगा ना, इथं रूम मध्ये माझ्या झोपून गेल्या, आणि मी कुठे जायचं आता? माय व या काकू तर माय काय मस्त झोपल्या व, हे कवाल त्या व हे कसं काय समजलं एसी घेतला ते? माय झोप देव, कसं झोपल्या होते तर त्याला आपला आवाजही नाही चालला, काही नाही. काय झोप लागली व. तुम्ही बाहेर गेल्या होत्या ना,
तर मग अशीच आल्या होत्या, म्हणत होत्या तुम्ही कुठे गेल्या म्हणून, आणि म्हणत होत्या तुम्ही एसी घेतला, आम्हाला सांगितलं नाही काही नाही, मग आता आम्ही एक डुलकी घेतो म्हणून म्हणत होत्या. झोपल्याच मग ते इथं. त्याला लई मस्त वाटून राहिलं व ते एसीची हवा माहितच नाही ना ते मला कुठं माहित होतं. काल दुपारी झोपून पाहिलं मला थंडी लागून राहिली होती पण मस्त वाटून राहिलं होतं. मस्त झोप लागली ती मला बी. ते तू कमी केलं ना, ते जास्त पावर कमी असला ते त्याच्यामुळे मस्त वाटलं मला बी झोप लागली व. झोपू दे काही नाही होत. आपण एखाद्या झोपू दे माहिती आहे तिघी मस्त झोपल्या आता. नाही काही याच्यासाठी एसी घेतला का गावातल्या लोकांसाठी, मग तर उद्या सगळे लोकच या रूममध्ये कब्जा करतील आणि बसतील एसी करून. असं थोडंच असते असं झोपायचं घरी दुसऱ्याच्या घरी येऊन. नाही व दुसऱ्याकडून नव्हतं ते मस्त आहेत जाऊ दे ना. त्याला मस्त वाटते, कधी कधी नवीन वाटते कोणत्या गोष्टी झाली की त्याला चांगलं वाटून राहिलं. आता आपल्या हा काय म्हणून येते ते अशा कोणाच्या थोडंच असते, काही नाही म्हणायचं तसं म्हणून नाही झोपू दे त्याला. अरे बापरे, मला तर काही समजतच नाही काय कसं काय चाललं काही नाही. म्हणजे एसी घेऊन काही फायदा झाला नाही असं वाटतंय मला. तर एक दिवस झोपायला भेटे येतात आता मग अशा रोजच येतील. येऊ दे ना माय काय होते काय तेवढं सुकून लागते व कविता, तसं काही नसते. आता घेतलं मग आलं ते आणि त्याला बी मस्त वाटलं. जर आपण काही बोललो असं बोललो तर कसं वाटेल व एकदमच कसं नाही वाटेल. मला नाही वाटत तसं काही नाही वाटत. आपण बी ते काही वाज घे आपण झोपून जाऊ, काही होत नाही. दुपारची वेळ आहे मस्त वाटलं त्याला झोपू दे. अरे बापरे, आईला सांगायला गेली, आईला सांगायसाठी नाही स्वतः झोपल्या. म्हणजे आईची पण झोप झाली आता काय करायचं, मी कुठे झोपायचं. माझ्याच रूम मध्ये यानं कब्जा केला. आईला पण समजा पाहिजे होतं की नाही, याला सांगायचं नाही ना. आणि आई स्वतः झोपून गेल्या आणि सुमित पण घरी नाही आहे, शेतात गेला. आता मी कोणाला सांगायचं. बापरे, याला समजायला पाहिजे ना दुसऱ्याच्या घरी येऊन कसं झोपायचं. एसी झाला मग काय झालं, असं थोडंच असते. आता मी कुठे झोपू मग, आता काही कळतच नाही. बायाला मस्त येऊन झोपल्या. जाऊ दे, मी आता टीव्ही पाहत बसते हॉलमध्ये. काही मग करणार काय, आता आईला पण समजायला पाहिजे ना. आता मी तिथं घर मी टीव्ही पाहायला लागेल, माझ्यासाठी एसी घेतली आणि हे येऊन झोपत आहे. चला आजच्या दिवस मी याला हे करू शकता, उद्या नाही करू शकता याला असं मी रोज. माय व काय थंडगार लागलं व, काय मस्त झोप आली माय. नाही तर उठल्याच नाही माय, मस्त झोपल्या जाते ना. झोपूनच राव काय की थोडा वेळ. माय व शांते कवा आली व तू, काय झोप लागली व, थंडी गार लागून राहिलं तो, काय मस्त झोप लागली व आज. नाही पार्वती काकू तुम्ही झोपल्या तर मी इथे झोपली होती ना, मी बी अंग टाकलं होतं खाली, मला झोप लागली होती. मग माय खरंच का व, आम्हाला तर माहिती नाही व तू झोपलेली अशी झोप लागली व. खरंच पहिल्यांदा झोपलो व, इतकं चांगलं माहितच नाही पडलं व. खरंच व नर्मदा खरंच बोलून राहिली व शांते, लई झोप लागली व. काय एसी आहे व थंडगार, खरंच अशी एसीची हवा माय खरंच अशी रोज भेटली तर काय झोप लागते व. शांते आम्ही रोज येतो व असं दुपारच्या वेळेला डुलकी घ्यायले, मस्त वाटून राहिलं व. येऊ दे व आम्हाला झोपायले. नाही काकू या ना दुपारच्या वेळेला, नाही काय एसीचं काय म्हणतात काय होते, अशी तर लावतोच आम्ही दुपारी, येतो ना झोपायला, काही होत नाही, येत राहा. माय तू मायली तू ती सुन ती कविता कुठे बसली, तिने झोपाव की माती इथं काय होतं बाय, कुठे गेली ती टीव्ही पाहून राहिली सर हॉलमध्ये. नाही काही नाही म्हणते, येत राहा ना मा, काय होती मस्त वाटते ना झोपायला. हो माय कांते तू म्हणतो, पण तू सुन तिचं काही खरं नाही, ते नाही म्हणत ते मग अशी वेगळीच करून राहिली ती, पण तरी आम्ही ऐकलो बाय झोपलो. तिला म्हणलं तुला आवाज दे म्हणलं तर का मला झोपही लागली व. हो पार्वती काकू मला तसं वाटलं व, आधी वाटलं अशी हवा कशी लागते व, पण खरंच काले मला अशी झोप लागली होती ना दुपारच्या वेळेला. आता तुमच्यासोबत झोपली इथं खाली, मस्त वाटलं व मला. नाही ना, ते कूलरची याची हवा खरंच फरक असते व. कूलरले वाजते व, भो भो याचा आवाज येत नाही, काही नाही व. काय मस्त झोप लागते व. कूलरची येते म्हणा, जाऊ दे सगळ्याला एसी थोडी घडते, पण खरंच व मस्त वाटलं वर झाले कांती तू एसी घेतली माय. हो काकू सुमित म्हणला जाऊ दे आई म्हणे, आणतो म्हणे दरवर्षी उन्हाळ्याला येऊन राहते म्हणे, तुम्हाला एक आम्ही येते म्हणे. मी तर म्हणलं जाऊ दे उन्हाळा संपत आला काय आणतो म्हणलं, त्याला तुम्ही नकोच म्हणलं, पण ते ऐकलं नाही घेऊन आला. मला वाटलं बा 2-3 हजाराला भेटेल की, पूर्ण 40,000 लागले बा ते एसीला. माय व कांते 40,000 देऊन आला का व, म्हणून तिथं थंड लागून राहिलं व. 40,000 दिली का माय एसीले. हो ना खूपच महाग आहे, मला वाटलं आधी स्वस्त भेटे काय की, कूलरचा भाव याचा भाव लय आहे व, लय महाग आहे ते. बसा काकू मी शरबत करून आणतो, मस्त शरबत आता थंडगार, मस्त आराम झाला. उन्हाळ्यात तर पुंडायला चहा काय पिऊ नका, आता शरबतच पिया, आम्ही शरबत घेऊन येते तुम्हाला. माय कांते नको व, नको आणू आता, झोपलो भेटलेच मोठी गोष्ट झालो नको, आता घरी जातो माय. झाली झोप माय, 2 घंटे झोप लागली, कशी 2 घंटे गेले कळले नाही मग आम्हाला. शरबत नको, चहा नको, आता घरी जाऊ दे. बोलू माय त्या सुनेला गेली असेल, बस म्हणा आता तिला आराम. काय म्हणायचं बिल गिल लागत असेल एसीचं. हो बिल ते येते म्हणा, आता काय मग आता उन्हाळा संपुस्तर काय बिलाचं पाहायचं, आता थंडगार लागून राहिली तर काय होते, झोपत वाटते माणसाला इथं, आता मस्त वाटून राहिलं. हो कांते पाहतो व, उद्या आलो तर येतो व, आम्हाला मस्त वाटून राहिलो व, खरंच एसी खाली खरंच खूप चांगलं वाटून राहिलं माय. येतो उद्या येणं झालं की. हो या ना काकू येत्या दिवसा, आता काय काय होते बा, येतात नवीन येतं काय आला का सगळ्यासाठी या, काही होत नाही झोपाले. हो कांता तसं बोलायचं चांगला व, काहीच म्हणत नाही व कांता, तू मायाला समजून घेतो व तू. खरंच माहिती कविताला वाईट वाटत असेल व, आम्ही आलो झोपलो काय म्हणत असेल ते. काय वाटणार आहे काकू, जाऊ दे काय वाटत नसते तसं. एसी आणलं तर काय झालं बाय, सुमित काय म्हणत नाही, झोपलं तुम्ही तर झोपलं तर काय झालं, काय तुला काय पैसे लागते काय होते, आता झोपा वाटते कोणाला चांगलं वाटते असं आहे मंडळी. मग आता हे मस्त एसी मध्ये झोपले ना, मस्त वाटून राहिलं तर त्याला. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.